मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी समिती नेमण्यात आली होती। त्यांच्यावर दोन जबाबदाऱ्या टाकल्या होत्या। पहिली म्हणजे कर्जमाफी कशी करायची ते त्यांना सांगणं होतं आणि दुसरी म्हणजे कर्ज होऊ नये म्हणून त्याकरता अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठीची समिती, असं तिचं नावच होतं। तर त्यांनी आता कर्जमाफी सादर केलेली आहे। आणि दुसरं म्हणजे कर्जमाफी समितीचा अहवाल जो होता ज्याच्यामध्ये उपाययोजना होत्या तो अहवाल सरकार पब्लिक होऊ देत नव्हतं। मात्र झालं असं की रोहित पवारांनी विषय लावून धरला, त्यांना प्रवीण परदेशी यांच्यासोबत त्यांची बैठक मुख्यमंत्री कार्यालयानंच लावली आणि मुख्यमंत्री कार्यालयानेच प्रवीण परदेशी यांना त्या बैठकीत न जाण्याचे सांगितले। त्याच्यामुळे प्रवीण परदेशी त्या बैठकीत आलेच नाही। मात्र त्या बैठकीला अजित नवले शेतकरी नेते, रोहित पवार आमदार, त्यानंतर संदीप क्षीरसागर आमदार, त्याच्यानंतर महादेव जानकर माजी मंत्री आणि इतर एक दोन आमदार आणि एक दोन प्रतिनिधी होते। आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना तो कर्जमाफीचा अहवाल सापडला आणि तो अहवाल त्यांनी घेतला आणि तो अहवाल सरकार पब्लिक करू देत नव्हतं। आता त्या अहवालातली ही शिफारस आहे ती म्हणजे पॅरामेट्रिक पीक विमा योजना। पॅरामेट्रिक पीक विमा योजना म्हणजे अशी पीक विमा योजना ज्याच्यामध्ये पंचनाम्याची गरज नाही, ज्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग करण्याची गरज नाही। तर कशी आहे ती योजना? तर ती म्हणजे डायरेक्ट ट्रिगरद्वारे दिल्या जाणारी पीक विमा योजना। आता थोडक्यात काय तर समजून घ्या। म्हणजे याच्यामध्ये तापमान ठराविक मर्यादेपेक्षा जास्त गेले असेल तर त्यानंतर अतिवृष्टी, वाऱ्याचा वेग किंवा इतर निर्देशांक इंडेक्स ठरलेल्या पातळीपर्यंत पोहोचले असेल तर म्हणजे अशा पद्धतीने हे ट्रिगर आहेत। म्हणजेच काय, जसे तुमचे आधीचे ट्रिगर होते पीक कापणी प्रयोग आधारित एक शेवटचा होता, त्याच्यानंतर काढणी पश्चात नुकसान होता, स्थानिक नैसर्गिक आपत्ती होता, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती होता, प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे, अशा पद्धतीचे ट्रिगर होते। आता अशा पद्धतीचे ट्रिगर आणण्यात यावेत आणि त्या ट्रिगरच्या माध्यमातून जसं की आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय, जसं की बाबा दोन पावसाच्या मध्ये खंड किती असावा तर 15 दिवसाचा खंड पडला म्हणजे पिकाचं नुकसान होतं। मग जसं की एखादं मंडळ आहे, त्या मंडळावर पर्जन्यमापक यंत्र आहे, त्या भागात हवामान केंद्र आहे, ते हवामान केंद्र आकडेवारी देईल, त्या आकडेवारीनुसार या भागामध्ये 15 दिवस पाऊस पडला नाही, मग त्या लोकांना, त्या मंडळांना, त्या संबंधित सगळ्या शेतकऱ्यांना 27,000 हेक्टर प्रमाणे पीक विमा मिळेल। स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे ट्रिगर आपण फॉर एक्झाम्पल पकडू तर त्या माध्यमातून किती नुकसान झालंय तर ते एक मोजमाप होईल, त्या माध्यमातून पीक विमा। म्हणजे असे 2-4 ट्रिगर ते मध्ये टाकणार होते ज्याच्यामुळे पंचनामा करण्याची गरज नाही आणि पीक कापणी प्रयोग करण्याची गरज नाही। मला वाटतं तामिळनाडू का आंध्र प्रदेशमध्ये ती योजना अद्याप सध्या चालू आहे। तर त्या पद्धतीची शिफारस केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी तो अहवालच पब्लिक होऊ दिला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध दर्शवला। याची कारणं अशी आहेत की अशा पद्धतीची पीक विमा योजना जर आली तर त्याच्यामध्ये ना कंपन्यांना नफा राहत, ना नेत्यांना टक्केवारी मिळत आणि शेतकऱ्यांना पैसे मिळतात। मग शेतकऱ्यांना पैसे मिळेल असं सरकार कसं काय करेल बरं? त्यामुळे हे त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे तो पॅरामेट्रिक पीक विमा जो आहे तो गुलदस्त्यातच राहिला, तो अहवालातच राहिला, अहवाल सरकारनं पब्लिक होऊ दिला नाही। आणि आम्ही दांगडू करत होतो की सरकार अहवाल पब्लिक का करत नाही, तर त्याचं कारण हे होतं की ह्या गोष्टी जर बाहेर आल्या तर शेतकरी नेते शेतकरी चळवळी यासाठी भांडतील, म्हणून तो अहवालच मुख्यमंत्र्यांनी पब्लिक होऊ दिला नाही। ही होती वस्तुस्थिती। सध्या जी पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना आहे याच्या मागच्या वर्षी 2025-26 मध्ये आपल्याला फुटकी कवडी सुद्धा मिळालेली नाहीये। यावर्षी 30 योजना आहे, त्यामुळे त्याचा घंटा सुद्धा तुम्हाला यावर्षी मिळणार नाही आहे। त्यामुळं हे सरकार शेतकरी विरोधी आहे। जे आपल्याला आधीचे ट्रिगर होते मी 3-4 सांगितले ते ट्रिगर सुद्धा या सरकारनं काढून टाकलेत आणि ते ट्रिगर काढले तर ते पैसे आम्ही कृषी समृद्धी योजनेत गुंतवू असं यांनी सांगितलं। मात्र कृषी समृद्धी योजनेमध्ये यांनी आता सरकार येऊन 2 वर्ष होत आलेत, फुटकी कवडी सुद्धा गुंतवलेली नाही। हे मी सांगत नाही तर त्यांचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये ही सगळी आकडेवारी सांगितलेली आहे। त्यामुळं कर्जमाफीच्या अहवालामध्ये ज्या पीक विमा योजनेची शिफारस केली ती पॅरामेट्रिक पीक विमा योजना काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तिची अंमलबजावणी यावर्षी झालेली नाही आणि पुढच्या वर्षी सुद्धा सरकारला करायची नाही। त्यामुळे सरकारनं तो अहवाल पब्लिक केलेला नाही आहे। एकंदर हे सगळं राज्य सरकारचे पैसे वाचवण्यासाठी चालू आहे, मात्र दुसरीकडे त्याच राज्य सरकारच्या पैशातनं हजारो कोटींचे रस्ते करणं चाललेत आणि त्यातून 50% एवढा नफा, 56% नफा किंवा कमिशन हे राजकीय नेते खाऊन गप्प होत आहेत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, शेतकऱ्याचं दुर्दैव आहे। धन्यवाद।